आज धुळवडीचा उत्साह मटणाच्या मेजवानीने साजरा करण्यासाठी पुणेकरांनी मटणाच्या दुकानांसमोर रांगा लावलेला पाहायला मिळतात। धुळवड साजरी करण्याच्या प्लॅनमध्ये काहींसाठी चिकन मटण हा अविभाज्य घटक असतो। आज धुळवडीचा दिवस, त्यात शुक्रवार असल्यामुळे चिकन आणि मटणावर ताव मारणाऱ्या खवय्यांनी मुंबईतही दुकानांबाहेर रांगा लावल्यात। मटणाचा भाव 780 रुपये किलो झालाय, तर खवय्यांची पसंती मटणालाच दिसते। आज राज्याच्या राजकारणाच्या धुळवडीत सध्या मल्हार मटण सर्टिफिकेट, हलाल आणि झटका मटणाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। त्यावरून वादंगही सुरू आहे। पण मटण प्रेमींना खरंच याचा किती फरक पडतो तेही या गर्दीतून पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। आज धुळवड आहे आणि या धुळवडीचा उत्साह राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामध्ये पुणेकरांचा आजचा जो खास मेनू असणार आहे तो म्हणजे मटणाचा बेत असणार आहे। कारण की या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळते की मटण खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। सध्या आपण या मटण शॉपच्या बाहेर आहोत, जिथं शेकडोंच्या संख्येने हे नागरिक आहेत ते सध्या मटण घेण्यासाठी खरं तर आलेले आहेत। आज धुळवड होत असताना मटणाचा जो बेत आहे तो आपल्याला या अनेकांच्या घरी दिसतोय आणि त्यामुळे अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी अनेक नागरिक आहेत ते मटण घेण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठी गर्दी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काका, किती वाजता आलाय तुम्ही? 1 तास झाला। तरी आज मटणाचाच बेत, दुसरं काय असणार आहे? दुसरीकडे तुम्हाला माहिती आहे की राजकीय आरोप सुद्धा होत आहेत, म्हणजे हलालचं मटण आणि झटका मटण, तर याच्याने काय फरक पडतो तुम्हाला? नाही फरक पडत। नाही, अजिबात नाही, अजिबात नाही पडत। आज धुळवडीचा दिवस आहे आणि नेमकी आज सगळ्यांना सुट्टी असते। त्यामुळे काय झालंय की आज रांगाच्या रांगा सगळीकडेच लागलेल्या आहेत आणि पुणेकरांना सगळ्यांना सुट्ट्या आहेत। जवळपास 2 ते 3 तासांचा कालावधी आहे तो या रांगेमध्ये लागतोय। अशा पद्धतीची गर्दी आहे ती सध्या आपल्या या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळते। आणि दुसरीकडे सध्या जो राजकीय वाद या मटणवरून सुरू आहे त्याच्यावर सुद्धा पुणेकरांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे। त्यांच्या जीवनामध्ये याचा फारसा काही फरक पडत नाही आणि त्यामुळे त्यांना जे खायचे ते त्यांच्या स्वखुशीने ते कुठून घ्यायचं हे सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे, असंच पुणेकरांच्या प्रतिक्रियांमधून आपल्याला ऐकायला मिळत आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।